सर्व व्ह्यूअर्स जे मात्र आहेत, एक चांगली अशी क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या चारही बाजूने पाहायला गेलं तर हिरवगार वातावरण आणि त्यामध्ये चालू असलेली ही लढत मैदानामध्ये जरी पाहिलं तरी देखील एक चांगली दर्जाची आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते। प्रेक्षकांसाठी चांगली बसण्याची व्यवस्था, अतिशय चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि त्यातून साकारलेलं हे जयवंत पाटील चषक 2021 चा थरार तुम्ही आम्ही अनुभवतोय। लास्ट मॅच आजच्या दिवसातील पहिल्या सत्राला जी मात्र सुरुवात होईल, 5 षटकांमध्ये किती धावा येतील, 2 पॉवर प्लेची षटक P1 आणि P2। P1 च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि P2 च्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, अभि ऑन स्ट्राइक, दीपक नॉन स्ट्राइकर एंडवर, निखिल गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत। पंचांचा येतोय प्ले असा इशारा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल डोंबरे हार्दिक स्वागत करतो। पहिलाच बॉल लाईन लेंथ इथे निखिल भरकटलेत, पंचांनी दंडित केलं जाईल। वाईडच्या रूपानं 1 धाव संघाचं अकाउंट, संघाचा श्री गणेश होत असताना टीम वडघर, गावदेवी वडघर एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते, साविंद्र स्पोर्ट साविंद्र टीम दुसऱ्या बाजूला। निखिल तयार, स्ट्रायकर इनवर बॅट्समन अभि, सुरेख प्रकारचा चेंडू, क्रॅकिंग कव्हर, कव्हरला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता आपलं अकाउंट इथे ओपन करत असताना बॅट्समन अभि 2 धावा आल्या। 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 3 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना क्वार्टर फायनलची लढत, 5 षटकांचा थरार, गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा चेंडू, उछाल, असमतोल पाहायला मिळाली या बॉलवर। जी अपेक्षा होती बॅट्समनला त्यापेक्षा जास्त चेंडू उसळला गेला आणि इथे 1 धाव कंप्लीट करत असताना 1 धाव येईल। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या गावदेवी वडघर, धावपलकावर धावा 4। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना क्वार्टर फायनलचा थरार, क्वार्टर फायनलची लढत मैदानामध्ये जारी। एका बाजूला टीम गावदेवी वडघर, त्यांच्या विरोधात साविंद्रा स्पोर्ट साविंद्रा। या 2 टीम मध्ये चालू असलेला हा महत्वपूर्ण थरारक सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय। जी टीम जिंकेल तिचा उद्या सेमीफायनलचा सामना गोरसई बी या टीमच्या विरोधात। इथे टाकलेला बॉल, पंचांकडे हाफ हार्टेड अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय। चेंडू येईल डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय। धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे 4। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना निखिल गोलंदाजी मार्कवर तयार, पॉवर प्ले P1 च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, 1 क्षेत्ररक्षक काव कॉर्नरला। सुरेख प्रकारचा चेंडू पॅडवर आदळतोय, हलकस अपील देखील जरूर झालं। बॅटच्या साह्यानं 1 धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल। 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवर। विशेष कौतुक मैदानामध्ये करावं लागेल, ज्या प्रकारची पंचगिरी सकाळपासून कोणताही व्यत्यय न येता हे सामने पार पाडले जात आहेत। तानाजी पाटील सर आणि गोरखनाथ पाटील सर, विशेष कौतुक असेल या पंचांचं। फुल टॉस बॉल, सुरेख प्रकारचा फटका, जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक येतील चेंडूवर, चांगलं असं क्षेत्ररक्षण। 1 धाव आली या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवर। चांगली अशी लाईव्ह सेवा प्रिन्स मूवीज, प्रोप्रायटर रवी गुळवी, प्रथमेश पाटील, विकास रणवी, डीजे मितेश साऊंड काल्लेर, माननीय प्रोप्रायटर प्रमोद मिस्त्री, एक अतिशय दर्जेदार आवाज ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। फुल टॉस बॉल, यष्टिरक्षण काही सखारा परंतु पॅकअप अतिशय चांगलं पाहायला मिळतं। तसंच समालोचन कक्षामध्ये अतिशय चांगले असे साथ ज्यांच्या माध्यमातून मुख्य समालोचक या स्पर्धेचे आहेत, जयवंतजी पाटील, एक चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत असेल। ज्यांचं विशेष सहकार्य, ज्यांनी या स्पर्धेसाठी देणगी रूपात असेल, संयोजक असेल, मदत केली आहे, ते सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत। क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय। जयवंत चषक 2021 चा थरार मैदानामध्ये गुंजताना जो मात्र पाहायला मिळतोय। प्रत्येक ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील सामन्याचा आनंद घेतोय, त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक असं स्वागत। अतिशय मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आम्ही जो मात्र अनुभवतोय। आमचे आयोजक कमिटी सातत्याने चांगली कामगिरी करत असताना
या काल्हेर गावामध्ये एक मानाची एक सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीकडे धावसंख्या 6. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील. मयूर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. गिअर चेंज करावा लागेल. जी गाडी पहिल्या दुसऱ्या गिअर मध्ये तिला 4th गिअर मध्ये न्यावं लागेल आणि मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर आहे. इथे वडघर टीमला ती पूर्ण करेल का बॅट्समन दीपक आणि अवी ते देखील आपल्याला पाहायचंय. अविनाश ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल कव्हरला चेंडू. व्हॉट अ स्ट्रोक. ब्रिलियंट टायमिंग. अवीच्या पॅट मधून येणारा दमदार चौका. सुरेख प्रकारचा टायमिंग. पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना बॅट्समन. 4 धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करेल. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावपलीकडे मात्र पाहायला मिळत आहेत. मयूर अतिशय चांगला फटका. मयूरच्या पहिल्याच बॉलवर खेळत असताना बॅट्समन अवी. गोलंदाज तयार. मयूर. सुरेख प्रकारचा चेंडू. लॉंग आपला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक. फलंदाजाच्या पॅटीतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तोफेचा गोळा. अवी सेट ऑन फायर. सिक्सर. व्हॉट अ ब्रिलियंट टायमिंग. याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि इथे मात्र चांगली अशी फटकेबाजी करत असताना बॅट्समन अवी. धावपलीकडे धावा 16. मयूरवर आक्रमण. सुरेख प्रकारची कामगिरी. मैदानाच्या चारही बाजूने खेळण्याचा असलेला अनुभव एक्सपिरियन्स इथे मात्र कामाला येत असताना बॅट्समन अवीचा. धावपलीकडे धावा 16. 16 रन ऑन द बोर्ड. फ्लिक ऑफ द रिग्स. अतिशय जबरदस्त स्ट्रोक अवीच्या पॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. 16 रन 16 धावा धावपलीकडे. दर्जेदार कामगिरी मैदानामध्ये करत असताना अवी. धावपलीकडे धावा आपल्याला पाहायला मिळत आहे 16. 16 रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 5 षटकांची ही लढत. 30 बॉलचा रणसंग्राम. गोलंदाज तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू. लेट कट खेळले. पॉइंटला मिस फील्ड आणि पॉइंटला पिट करून चेंडू डीप पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर. चौका. सातत्यानं पॉइंटला क्षेत्ररक्षण करणं एवढं सोपं नसतं. युवराज सिंग असेल, मोहम्मद कैफ असेल यांनी पूर्णपणे भारतीय टीमचं नाव रोशन केलं. या क्षेत्रामध्ये पॉइंट खूप महत्वाचं क्षेत्र आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून खूप मोठी चूक झाली आणि चुकाचा मोबदला पूर्णपणे 4 धावांनी मोजावा लागतोय. अविल ज्या फॉर्म मध्ये त्या फॉर्मला अजून भरणी करण्यामध्ये क्षेत्ररक्षकाचा मोलाचा वाटा. 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 20. अवी ऑन फायर. मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना अवी. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर कमी आल्या परंतु त्या षटकाला इथे कुठेतरी या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न अवीच्या मनामध्ये दिसतोय आणि तो आतापर्यंत 3 बॉलवर पाहायला मिळाला. 3 बॉल मध्ये 14 धावा वसूल केल्यात. धावपलीकडे धावसंख्या 20. गोलंदाज मयूर. मयूरवर आक्रमण करत असताना बॅट्समन अवी. मयूर. मयूरचा हा बॉल डीप फाईन लेगला. 4ही बाजूला खेळणारा हा खेळाडू अवी. 360 प्लेयर. पहिला बॉल कव्हरला, तदनंतर पॉइंटला खेळला आणि हा फटका येतोय डीप फाईन लेगला. चौकार. या खेळाडूसाठी तुम्ही क्षेत्ररक्षण सजू शकत नाही. पॉवर प्ले मध्ये तरी सजू शकत नाही क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आत करतोय. कव्हर क्षेत्रामध्ये 1 चौकार आला, तदनंतर लॉंगनला लॉंग अपला 1 षटकार आला, पॉइंटला 1 चौकार आला, डीप फाईन लेगला 1 चौकार आला. आता पाहूया मैदानामध्ये हा फटका कोणत्या दिशेने खेळला जाईल ते देखील पाहायचंय. गोलंदाज तय्यार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. डीप फाईन लेग आणि काऊ कॉर्नर मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच अवीचा पाहायला मिळाला. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. धावपलीकडे धावसंख्या आपण पाहतोय 24. 24 धावा धावपलीकडे जे मात्र पाहायला मिळत आहेत. चौफेर फटकेबाजी मैदानामध्ये करत असताना बॅट्समन अवी आपल्याला पाहायला मिळतोय. धावपलीकडे धावा 24. मयूर तय्या.
सुरेख प्रकारचा चेंडू, हीच दिशा राहिली होती. अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय, गली आणि पॉइंटला बीट करून येतोय नेत्र दीपक चौकार. दोन षटक संपली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटक कंप्लीट झाली. P1 P2 कंप्लीट आणि दोन षटकांमध्ये धावा आल्यात 28. निखिलच्या हातामध्ये चेंडू दिलाय, ज्या निखिलने पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्ले 1 मध्ये P1 मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते. ते षटकात फक्त 6 धावा, परंतु मयूरवर काय हल्लेबाजी केली. अभिनय मैदानामध्ये 22 धावा कोटल्या. कोणताही अवंतर चेंडू मयूरने फेकला नाही, परंतु चौकार षटकारांची आतिषबाजी. 4 चौकार 1 षटकार खेळला बॅट्समन अभिनय. गोलंदाज तयार निखिल. निखिलचा हा बॉल बॅक टू द बॉलर खेळलेत. लॉंग अपला चेंडू येईल, क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. चांगलं असं क्षेत्ररक्षण, एक धाव आली. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट अभि मैदानामध्ये खेळत, दीपक मैदानामध्ये खेळत असताना अभि चांगल्या फॉर्म मध्ये. अभिला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हा मानस, हा धाडस मैदानामध्ये करत असताना दीपक, आणि अभि मात्र अतिशय चांगली बॅटिंग करतोय. हेच तर क्रिकेट असतं मित्रांनो. प्रत्येक चेंडू षटकार चौकार खेळण्यासाठी नसतो, त्या चेंडूला सन्मान देणं देखील गरजेचं आहे. इथे टाकलेला बॉल दबाव गोलंदाजावर पाहता दिसतोय. अवंतर बॉल वाईडच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या ओके. अवंतर वाईट बॉल जो मात्र कॅन्सल केलाय पंचांनी. डॉट चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. धावफलकावर धाव संख्या 29 सॉरी. गोलंदाज तयार निखिल. सुरेख प्रकारचा चेंडू अभिच्या बॅट मधून फटका चांगला पाहायला मिळतोय. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हाना मध्ये गडबड, आणि इथे फलंदाज वाचले दीपक. तीस धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज तयार निखिल. सुरेख प्रकारचा चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि इथे झेल सडकला, झेल निसटला. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता 2 धावा, आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 32 या धावसंख्येवर. 32 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही या षटकातील जे मात्र बाकी आहेत. 32 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली संपूर्ण बंद्र्या मारुती कानोर आणि जयवंत पाटील चषकाचे आयोजक, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल, आणि इथे चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. नो बॉल. बिमर पंचांनी घोषित केला. 1+1. इथे 2 धावा येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 34, आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. आमची पंच कळवत असताना फ्री हिट बॉल आहे, आणि सातत्याने आता पाहायला गेलं तर प्रत्येक नो बॉल ज्या वेळेस पडेल त्यावेळेस मात्र फ्री हिटचा नियम, आणि इथे फ्री हिट चा इशारा करत असताना आमचे पंच. फ्री हिट बॉल, या फ्री हिट बॉलचा कशा प्रकारे घेतला जाईल समाचार ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक धाव तर आली, आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवर. 35 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना निखिलच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं षटक हाताळलं जात आहे. जो एका गोलंदाजासाठी 2 षटकांचा कोटा आहे तो निखिल इथे टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल तयार होतील. धावफलकावर धावसंख्या 35. निखिलचा हा बॉल उडवला. गॅप पिक. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी. चेंडू फरार. येतोय चौकार.
4 धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 39 या धावसंख्येवर. व्यासपीठावर उपस्थित गणेशजी लक्ष्मण पाटील यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी अरविंदजी मडवी यांना विनंती करणार आहे आपल्या शुभस्थितीने सन्मानित करायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते सावाद व्यासपीठावर स्वागत सन्मान आणि सत्कार केला जाते. गौरव लक्ष्मणजी पाटील यांचा देखील व्यासपीठावर स्वागत सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. अरविंद मडवी यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. धन्यवाद. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू मोनीचा. धावबाची संधी असेल आणि ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये मोनीस आलेत ना त्या वेळेस टीमचं नशीब पूर्णपणे आजच्या दिवसामध्ये पालटलंय. या मॅच मध्ये देखील आता जर पाहायला गेलं तर संघ काहीसा पिछाडीवर पाहायला मिळतो. ज्या प्रकारे गोलंदाजांनी गोलंदाजी केली. 41 धावा आहेत आतापर्यंत धावफलकावर आणि आता स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मोनीस. मोनीस तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय दीपक ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार. मोनीस. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय दीपक. गोलंदाज तयार. 41 ऑन द बोर्ड. सुरेख प्रकारचा चेंडू. बॅटचा टॉपेज. ओहो इथे जेल सटकला. कॅचेस विन द मॅचेस. जेल टिपाने सामने जिंका. मैदानाच्या आत एक जेल सुटला. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 42 या धावसंख्येवर. अवी मैदानामध्ये आपण पाहतोय एका बाजूने पूर्णपणे किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. मोनी ज्या ज्या वेळेस आलेत गोलंदाजी मार्कवर त्या वेळेस संघासाठी, ज्या ज्या वेळेस बॅटिंगला आले त्या वेळेस संघासाठी, साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा टीम साठी खूप महत्वाचं योगदान आजच्या दिवसामध्ये देणारा खेळाडू कोण असेल तर तो मोनीस मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मोनीस तयार होतील. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 42. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन तयार. अवी. गोलंदाज मोनीस तयार. धावफलकावर 42 धावा आहेत. 14 षटक, 5 षटकांची लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल डीप मिड विकेट एरियामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला. क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा पुरेपूर फायदा. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा. मैदानामध्ये तुम्ही या प्रकारच्या चुका करू शकत नाहीयेत. जेवढ्या चुका कराल तेवढ्याच तुमच्या टीमला तोटा होईल आणि जी टीम कमीत कमी चुका करेल ती मात्र आज या ग्रुप मधून क्वार्टर फायनल जिंकेल आणि सेमी फायनल मध्ये जाऊन प्रवेश करेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 44 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना मोनीस गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. मोनीस तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन अवी. अवीच्या पॅट मधून धावांचा आलाय पाऊस. सुरेख प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. ओहो लाजबाब क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक मयूर. एक धावा आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 45. 45 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना मोनीस मैदानामध्ये आलेत. जी षटकार चौकारांची आतिषबाजी चालू होती त्या आतिषबाजींवर पूर्ण विराम लावण्याचं कामकाज येथे करत असताना मोनीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही मोनीसच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. त्या 2 चेंडूंवर मैदानामध्ये बॅट्समन दीपक आक्रमकता घेईल का ते देखील पाहायचंय. धावफलकावर धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय ते आहेत 45 धावा. शेवटचे 8 बॉल या पहिल्या इनिंग मधील शिल्लक आहेत. क्वार्टर फायनलची लढत, सायंकाळचं सत्र आहे. जेवढ्या धावा बनवल्या जातील त्या डिफेंड केल्या जातील का की दुसऱ्या बाजूला टीम साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा ही बनवेल ते देखील पाहायचं.
वेगवान बॉल, मोनिस इम्प्रेस करतो आजच्या दिवसामध्ये. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. या अगोदरच्या मॅच मध्ये बॅटिंग अतिशय दर्जेदार केली. ज्यावेळेस गरज होती टीमला 6 चेंडू 16 डिफेन्स करायच्या होत्या, कॅप्टनने एक चेंडू दिला मोनिसकडे आणि त्या मोनिसने धावा रोखून दाखवल्या. आता मोनिस संघ अडचणीत होता, मोनिसला पुन्हा बॉलिंगला बोलवलं आणि मोनिस आतापर्यंत फक्त 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च करतोय. व्हॉट अ बॉलिंग. धावफलकावर धावसंख्या 45. एक मोठा फटका येईल का या शेवटच्या बॉलवर. बॅट्समन दीपकच्या बॅट मधून मोनिस तयार. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा येतोय. वाईट बॉल आणि वाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 46 या धावसंख्येवर. 46 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 14. 5 षटकांची ही क्वार्टर फायनलचा थरार, क्वार्टर फायनलची लढत आपल्याला जे मात्र पाहायला मिळते. मॅच खूप चांगली होईल यामध्ये शंका नाहीये. आजचा दिवस कोणाच्या बाजूने राहील ते देखील आपल्याला पाहायचंय. 8 टीम मधून या 2 टीम इथपर्यंत पोहोचल्यात. प्रत्येकाचं स्वप्न आहे हे मानाचं चषक आपल्या घरी जावं, आपल्या गावात जावं. ते कुणाचं पूर्ण होईल ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, फ्लिक केलं चेंडूला. चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. वन बाउंड चेंडू सीमारेखेच्या बाहेर आणि अजून एक अर्धशतकीय भागीदारी होत असताना अवी आणि दीपकच्या माध्यमातून टीम वडगर साडी 50 धावा कंप्लीट. 50 धावांची भागीदारी मैदानामध्ये करत असताना बॅट्समन अवी आणि दीपक. 50 कम 50 धावा झाल्यात. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. या 6 बॉल मध्ये किती धावा येतील ते देखील आपल्याला पाहायचंय. शेवटच्या षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक. मैदानामध्ये आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक. खेळाडूंना पाणी जे मात्र पुरवलं जाते आणि कुणासाठी संजीवनी ठरेल हे पाणी ते देखील आपल्याला पाहायचंय. जल है तो जीवन है. मैदानामध्ये शेवटचे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा 50 झाल्यात. या 6 बॉल मध्ये किती येतील ते देखील आपल्याला पाहायचं. शेवटचं षटक, अंतिम षटक. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन तयार. अवीच्या पॅट मधून आतापर्यंत चौकार, षटकारांची आतिषबाजी जे मात्र पाहायला मिळते. 30 या धावसंख्येवर खेळतोय अवी. सौदा या धावसंख्येवर दीपक खेळतोय. विशेष कौतुक करेन मी जयवंत पाटील सरांचं समालोचन आणि त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचं स्कोरिंग. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. काव कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी, फेकी काही शिखरा. इष्टरक्षक चेंडू कव्हर करू शकले नाही, परंतु पॅकअप अतिशय चांगला होता. 2 धावांपासून वंचित ठेवू शकत नाहीयेत वडगर टीमला. गावदेवी वडगर 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 52 या धावसंख्येवर. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 5. 5 बॉल टू गो. 5 चेंडू शिल्लक. या 5 चेंडूंमध्ये किती धावा येतील? या 5 चेंडूंमध्ये 52 धावा आहेत. 52 ऑन द बोर्ड. 5 चेंडू शिल्लक. प्रथम बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वडगर त्यांच्या विरोधात इथे खेळत असताना
टीम साविंद्रा स्पोर्ट साविंद्रा. गोलंदाज तयार जयेश. जेचा हा बॉल पाठवलाय लॉंग वे लॉंग डिस्टन्स क्लिअर करत असताना बॅट्समन अभिच्या पॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सहा धावा येत आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 58 ऑन द बोर्ड. 58 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. या 4 बॉल मध्ये किती धावा होतील ते देखील पाहायचंय. जयेश तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 59. 59 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. जयवंत पाटील चषक 2021 चा थरार क्वार्टर फायनलची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. 15 मारुती कालेर या सर्व टीम या सर्व आयोजकांचं मी आभार मानेल की ज्यांनी मला आजच्या दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. आणि विशेषतः आभार असेल ओमकार शेट्टेचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक दिवसाची संधी दिली. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल फलंदाजाच्या बॅटीतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तोफेचा गोळा. वाघांची दाड आणि फोडला पहाड. सिक्सर. व्हॉट अ स्ट्रोक. फुलटॉस फुलटोल सीमारेषेच्या बाहेर पाठवला. संघाची धावसंख्या वाढेल. या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती 65 या धावसंख्येवर. 65 ऑन द बोर्ड. व्हॉट अ बॅटिंग. दीपक देखील दाखवतोय आपली ताकद. संघाची धावसंख्या 65 धावा. शेवटचा बॉल तयार. 2 चेंडू अजूनही जे मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज तयार जयेश. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन दीपक. सुरेख प्रकारचा चेंडू तो जो मात्र पाहायला मिळतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षण खराब. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फरार. मिळतील धावा 4. गोलंदाजगार मिळाला धावा 4. चौका. 4 धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 69 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील शिल्लक. दीपक ऑन स्ट्राइक. जयेशचा बॉल. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चुकीची फेकी. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. साज बाज ताज. इथे धावा मिळतील 3 आणि फलंदाज 4थ्या धावेसाठी धावत असताना होईल धावबाद. 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 72 या धावसंख्येवर आणि विजयासाठी 73 धावांचं आव्हान असेल टीम साविंद्रा स्पोर्ट साविंद्रा या टीमच्या समोर. हे धावांचं आव्हान कशा प्रकारे पार पाडलं जाईल ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा जयवंत पाटील सरांकडे. पुन्हा एकदा बंधारा मारुती कानेर आणि जयवंत पाटील चषकाचा आभार व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद निखिल ठोंबरे. मित्रांनो अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा दुसऱ्या दिवसामधील शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना धावपलकावर धावा जोडल्या 72 आणि 73 धावांचं डोंगर उभारलेलं आहे ते गावदेवी वडगर या संघाने.
तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलूया. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा मित्रांनो पाहतोय. बंद्रा मारुती काल्हेर आयोजित जयवंत पाटील चषक 2021 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. 73 धावांचं विशाल लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मोनिश आणि त्याला साथ देण्यासाठी बन्सी. मागच्या सामन्यामध्ये धुआधार या दोन खेळाडूंनी फलंदाजी केली होती. तर त्याच परफॉर्मन्सची त्याच खेळीची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. क्वार्टर फायनलचा सामना आहे, उपउपांत्य फेरीचा सामना आहे. तो चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा आणि गावदी वडगर या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल उद्या ठीक 4 वाजता आपण इथे उपस्थित राहायचे. जय बजरंग गोरसे बी या संघाची फाईट करावी लागेल त्या संघाला. आज मात्र दोन्ही संघांनी कमालीचं प्रदर्शन केला. खूपच चांगल्या खेळाची चुणूक या दोन संघांनी दाखवली. बघूया महत्वाच्या सामन्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टन्स मॅच मध्ये कोण कोणावर मात करते ते. गोलंदाज पहिले षटकासाठी सज्ज झाले जीत, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय भेदक गोलंदाजी केली होती. एका षटकामध्ये 1 धाव देत बॅटिंग पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 1 गडी बाद केला होता. अतिशय भेदक गोलंदाजी. त्याच गोलंदाजीची अपेक्षा असेल ती गावदेवी वडगर या संघाला. बंद्रा मारुती जो मंदिर आहे त्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. गोलंदाज जीत. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अंधेरे में तीर चलाने की कोशिश. निर्धाव चेंडूची समाप्ती. बघा जी त्याची जी उंची आहे तिचा फायदा मात्र इथं उचलताना खांद्याचा अतिरिक्त हा जोर बघायला मिळते चेंडू रिलीज करताना. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाकिस्तानचा मोहम्मद इरफान याला बघितला, सर्वात उंच खेळाडू, सर्वात उंच वेगवान गोलंदाज, 7 फूट 1 इंच असा जगामधला सर्वात उंच गोलंदाज बघितला. त्याचप्रमाणे उंचीचा उंच पुरा असा गोलंदाज जीत. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र उडवलाय. सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा गगनचुंबी षटकार. मोनिश याच्या बॅट मधून निघालेला गगनचुंबी षटकार आखूट टप्प्याचा चेंडू होता. लवकर चेंडू पिक केली, होलकली आणि चेंडूला फेकून दिला. तो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने खातं गोलतोय, संघात देखील खातं गोलतोय फलंदाज मोनिश. उंची जरी मोनिशाची कमी असली तरी मात्र मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार असलेला फलंदाज आहे. उंची लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा या संघाचा मोनिश. जी त्याच्यावर हल्ला चढवलेला आहे. षटकाराने खातं गोलते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे जीत. लॉंग रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे फलंदाज मोनिश साठी. चेंडू मात्र चांगले क्षेत्ररक्षण होते मिड ऑफला. जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र अतिशय हुशारीने आणि चपलाईने 1 धाव पूर्ण केलेली आहे. चपल रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. धावसंख्या वाढते धावपलकर 7 धावपलकर. विजयाचं लक्ष्य आहे 73 धावांचं. 30 चेंडू आणि 73 धावा असं समीकरण आहे. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले षटक घातला जीत याला पाहतोय. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर येते बन्सी. त्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 36 धावांची धुआधार इनिंग साकारली होती. तोच बन्सी स्ट्राईकवर. जीत तयार. फलंदाज तयार होते बन्सी. आखूट टप्प्यात चेंडू शॉर्ट ऑन पुल केलेला. कंट्रोल पुलचा फटका. चांगले क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला. मिळेल ती फक्त 1च धाव. रोहित द्वारा चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 8. पुन्हा एकदा जीत बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता फलंदाज मोनिश याला. लेग बाईचा इशारा देते पंच गोरखनाथ पाटील. धावसंख्या आलूच पुढे सरकताना 9.
पुन्हा एकदा जीत आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू पुल केलेल्या हवेमध्ये रोहित मात्र झेल सोडतोय. जीवनदान फलंदाज बन्सी याला जीवनदान दिलेलं आहे. कदाचित महाग ठरू शकते गावदेवी वडगरे संघाला. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत. बिनबाद 10. एक संत आणि सावध सुरुवात आहे ती चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा आहे संघाची. फक्त एक जमेची बाजू आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 10च्या 10 फलंदाज शिल्लक आहेत ते चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा आहे संघाकडे. इथून मात्र अजून लक्ष खूप दूर आहे. 63 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 63 धावा असं समीकरण. रॉकेट स्ट्रोक खेळावे लागतील इथून सामना जिंकण्यासाठी. हवाई फायर करावा लागेल. मात्र एकंदरीत जर विचार केला तर बाजू भक्कम वाटते ती गावदेवी वडगरे संघाची. बघूया क्रिकेटमध्ये भाकीत करणे चुकीचे ठरते. 24 चेंडू आणि 63 धावा. गोलंदाज दुसरं P2चं षटक हेमंत. दोन्ही संघांनी खूपच इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. बघूया जय बजरंग गोडसे बी या संघाशी सामना करण्यासाठी कोणता संघ आजच्या दिवसामधून क्वालिफाय होते ते बघायचंय. सर्वांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. बंदरामर्दी काल्लेर आयोजित जयवंत पाटील चषक 2021 मध्ये मुंडोरायणच्या टोकाकडून हेमंत. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. रनअप मध्ये बिघाड. 2 धावांवर खेळतोय बन्सी. मोनिश खेळतोय वैयक्तिक 8 धावांवर. चेंडू मात्र कट केलेला वाडा शॉट. चेंडू त्या स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता. बंदुकीच्या गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाणारा अप्रतिम चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 14. गॅप मधून चेंडूला फक्त कट केला आणि चेंडू अतिशय वेगाने गेला सीमारेषेच्या बाहेर. निघालेला चौकार बन्सी याच्या बॅट मधून. हवा अतिशय वेगाने वाहताना सुंदर अशी स्पर्धा मित्रांनो बघायला मिळते. आयडियल कंडिशन क्रिकेटसाठी पोषक वातावरण. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना गोलंदाज हेमंत. चेंडूला शॉर्टम पुल केल्या. कंट्रोल पुलचा फटका दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय. कल्पेश संघाचा संघ नाही काय. चेंडूला अडवतोय. शॉर्ट मिड विकेटला मिळेल ती फक्त 1 धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर आहे 15. बिनबाद 15. नन फॉर 15. चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा. अजून पल्ला खूप दूर गाठायचा आहे. दिल्ली बहुत दूर आहे. गोलंदाज हेमंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू क्लीन बॉल. एसटी वाकवलेली आहे. फलंदाज बाद होते. बिग विकेट. लागणारा पहिला धक्का चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघाला मोनिशच्या रूपामध्ये. आता मात्र क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अरविंदजी मडवी जे 40+ बंदरामर्दी काल्लेरे संघाचे एक अतिशय धडाकेबाज फलंदाज आहेत. त्यांना मी विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते समालोचक निखिल ठोंबरे जुन्नर यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तो दुसरं षटक हे प्रगती पदावर आहे. गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. मात्र एक चिक्की सिंगल 34 धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 16. अतिशय चांगली पंचांची भूमिका बघायला मिळते ती तानाजी पाटील 40+ बंदरामर्दी काल्लेर या संघाचे उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. चांगल्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. काल्लेर गावाचं नाव देणे
गाजवलेले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कबड्डी पंच देखील आहेत ते. आणि गोरखनाथ पाटील चांगला 25 ते 30 वर्षांचा अनुभव आहे. सुरई गावचे हे सुपुत्र आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये कित्येक मेगा इव्हेंट्स मध्ये त्यांना मी बघितलेले आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते हेमंत. पलटीत खेळण्याचा प्रयत्न, स्कूपचा फटका खेळलेला आहे. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. सागर याने झेल घेतलेला आहे आणि दुसऱ्या विकेटचं पतन. बाद होणारा बन्सी हा फलंदाज आपण बघितला, अगदी स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि जबरदस्त झेल बघायला मिळाला तो सागर याचा. दुसरे यश आपल्या संघाला मिळून देते गोलंदाज हेमंत. सांघिक 16 या धावसंख्येवर. आता मात्र अडचणीमध्ये चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघ. आता मात्र इथून विकेट शाबूत ठेवावे लागतील आणि भागीदारी ही होणे खूप गरजेचे आहे. चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघाचा विचार केला तर गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आमच्यापासून दूर जाताना मुंडोरा एंडच्या टोकाकडून सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज मिकी. फॉलोथ्रू मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. रनिंग मध्ये बिघाड. स्टेप मध्ये चुकला होता गोलंदाज हेमंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र क्रॅकिंग स्ट्रोक खेळलेला आहे व्हीच्या शेप मध्ये. चेंडू लॉंग ऑनला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण मिळेल ती फक्त एकच धाव मिकी याला. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव पलकावर धावा आहेत 17. तदनंतर आपण सत्कार करणार आहोत या स्पर्धेसाठी एक चांगलं असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. जयवंतजी पाटील यांचा आपण सत्कार करणार आहोत. मान्यवरांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते जयवंतजी पाटील यांचा सत्कार करायचा आहे. या स्पर्धेसाठी चांगलं असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं त्यांचा सत्कार आपण करत आहोत. थँक्यू. जीत. चेंडू मात्र सोडून दिलेल्या उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच गोरखनाथ पाटील यांचा इशारा येते. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावपलकावर 18. त्र्याहत्तर धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे आणि गोलंदाज जीत त्याला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. चेंडू मात्र अतिशय चांगला फटका व्हीच्या आकारामध्ये जातोय. लॉंग ऑन सीमारेषेवर मिळेल ती फक्त एकच धाव. फलंदाज मिकी याला. धावसंख्या धावपलकावर पुढे सरकताना 19. एकेरी दुहेरी धावांनी काही साध्य होणार नाही कारण लक्ष खूप मोठं आहे. 73 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष गाठण्यासाठी आता मात्र तुम्हाला षटकार चौकारांच्या आतिषबाजी करावी लागेल. आणि आज मात्र ज्याप्रमाणे खेळ दाखवलेला आहे अतिशय शानदार कामगिरी गावदेवी वडगरे संघाची बघायला मिळते. या सामन्यामध्ये देखील पूर्णपणे बांधून ठेवले. कुठल्या प्रकारची मुभा दिली नाही मोठा फटका खेळण्यासाठी. विशेष करून जी त्याची प्रशंसा करावी लागेल. अजून 54 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू मात्र हवेमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण दर्शनद्वारा. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे तो गावदेवी स्पोर्ट्स वडगरे संघाचा. चांगले क्षेत्ररक्षण मिळेल फक्त एक धाव राज याला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 20. अजून 53 धावा विजयापासून दूर आहे चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघ. जीत राईट आर्म ओव्हर द विकेट. हवाई फायर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकताना 26 अशाच फटक्यांची आवश्यकता आहे ती चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा या संघाला सामना जिंकण्यासाठी. मिक्की याच्या बॅट मधून निघाला लाजवाब षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावपळकावर पाहतो आपण 26. पुन्हा एकदा जीत सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज मिकी. चेंडू मात्र दिशाहीन. पंचांच्या हात समांतर. धाव मिळते अवांतर आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपळकावर 27. 47 अजून धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे इथून. चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघाला सर्वात भरोशाची जोडी देखील खेळपट्टीवर आहे ती राज आणि मिकी. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्लोअर वन. चेंज ऑफ द पेस. वेग कमी केला होता. मिश्रण बघायला मिळते जीत याच्या गोलंदाजीमध्ये. डॉट बॉल. जीत हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. भिवंडी तालुक्यामध्ये त्याचा ऑलराऊंडर मध्ये अवश्य नाव घेतलं जाते. गोलंदाजी करताना बघा कधी कधी स्लोअर वन कधी फास्टर वन असं मिश्रण गोलंदाजीमध्ये नेहमीच बघायला मिळते. त्याच्या मार्फत त्याने हा डॉट बॉल आपण बघितला. पुन्हा एकदा वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. जीत. चेंडू मात्र खोदून काढलेला आहे. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी टाकताना आता मात्र आपल्या संघासाठी षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी बघायला मिळते. पूर्णपणे धावांवर अंकुश ठेवलेले आहे ते गोलंदाज जीत याने. 13 चेंडू आणि 47 धावा. आता मात्र घुटना टेक आणि तमाशा देख. मात्र चेंडू अप्रतिम झेल टिपते क्षेत्ररक्षक रोहित. फलंदाज बाद. खेळी संपुष्टात आलेली आहे. मिकी याची खेळी संपुष्टात आलेली आहे आणि 3 षटकांचा देखील खेळ संपलेला आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 47. 12 चेंडू आणि 47 धावा. आता मात्र निश्चितच खूपच अडचणीमध्ये येतोय चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघ. सागर येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर. सागर आणि राज ही जोडी. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता मात्र 12 चेंडूंमध्ये तब्बल 47 धावा. दर्शन बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज राज. हळूहळू मजबूत पकड निर्माण करताना गावदेवी वडगेरा संघ असं म्हटलं तरी वावगड नाही. कारण 12 चेंडू आणि 47 धावा एक कठीण आणि खडतर लक्ष्य आहे. मुंडोरा एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. सोडून दिले चेंडूला. पंच तानाजी पाटील यांचा इशारा येते व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. 12 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा या संघाला. दर्शन शॉर्ट रनअप. चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. वाईट यॉर्कर. साफ चकित होते फलंदाज राज. बाकीचं काम एष्टी रक्षक एष्टीच्या मागे चोख बजावताना चेंडूला गॅदर करते दीपक. निर्धाव चेंडूची समाप्ती. जसजशी चेंडू डॉट बॉल जातील तस तसा दबाव स्पष्ट बघायला मिळेल तो चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा या संघावर. चेंडू मात्र बॅटच्या पट्टे देत नाही. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. 10 चेंडू आणि 46 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते दर्शन याची. कुठल्याही प्रकारची आतापर्यंत मुभा दिलेली नाही. स्वतंत्र दिलेले आहे मोठा फटका खेळण्यासाठी. पुन्हा एकदा दर्शन. चेंडू मात्र हवेमध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय.
आणि झेल सोडतोय जीवनदान. अवि यांनी झेल सोडलेला आहे. एक साधा सोप्पा झेल सोडलेला आहे. एक धाव मिळते. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. क्षमस्व फक्त एकच धाव पूर्ण केली. असं वाटलं होतं 2 धावा घेणार, मात्र फक्त एकच धाव संघावर समाधान मानतोय फलंदाज राज. 45 धावांची अजून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडूला शॉर्टम पूल केलेला आहे. स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू जातोय. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय. मिळेल ती फक्त एकच धाव. एकेरी धावांनी काहीही साथ देऊ नये. धावसंख्या धावपलकर 30. क्लीन बॉल अराउंड द लेग त्रिफला बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे. ती फलंदाज राज येते. अजून एक धक्का चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा या संघाला. अतिशय चांगला चेंडू होता आणि बघितलं आपण अराउंड द लेग त्रिफला बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आतिश 7 चेंडू आणि 43 धावा. अतिशय आता मात्र निश्चितच कठीण लक्ष्य, कारण 7 चेंडू आणि 43 धावा आणि समोर संघ गावदेवी वडगर हा एक भक्कम स्थितीमध्ये बघायला मिळते. दर्शन चेंडू मात्र कुठल्याही प्रकारची गती ओळखता आलेली नाही. फलंदाजाला निर्धाव चेंडूची समाप्ती आणि अशा प्रकारे पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचा अंतिम षटक आहे. 6 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे. 43. पूर्णपणे एकतर्फी सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. सहा चेंडू आणि 43 धावा. गोलंदाज शेवटच्या षटकासाठी यज्ञेश. डावखुरा गोलंदाज यज्ञेश बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. फलंदाज सागर. अतिशय चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये बघायला मिळतोय तो गावदेवी वडगर या संघाचा. पूर्णपणे हवी झालेला आहे. 4 जप झालेला आहे तो संघ गावदेवी वडगर. चेंडू मात्र बघूया जातोय सीमारेषेकडे. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावत आहेत, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा अप्रतिम चौकार. धावसंख्या वाढते. धावपलकावर 34. एकोणचाळीस धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 5 चेंडू 39 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर यज्ञेश शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. 4 चेंडू आणि 39 धावा. सामन्यामध्ये असं वाटतं की पूर्णपणे औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे फलंदाजी होते, हा सामना पूर्णपणे झोळीमध्ये आहे. तो गावदेवी वडगर या संघाच्या चेंडू हवेमध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावते. मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 35. आता मात्र फक्त विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल तो चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा या संघाचा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. यज्ञेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाते. 6 धावांसाठी षटकार. अजून तब्बल 32 धावांची आवश्यकता आणि मोठ्या फरकाने विजयाकडे अग्रेसर होताना गावदेवी वडगर. यज्ञेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. यष्टीरक्षक चकित होते, फलंदाज चकित झाला, क्षेत्ररक्षक झेपावतोय, चेंडूला अडवण्यामध्ये यश आलेलं. मात्र एक धाव फक्त पूर्ण केलेली आहे. पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व बघायला मिळते गावदेवी वडघर या संघाचा. चांगला परफॉर्मन्स, लाजवाब आणि शानदार कामगिरी या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे तो गावदेवी वडघर या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक साविंद्रा स्पोर्ट साविंद्रा. आणि या सामन्याचा सामनावीर आहे तो म्हणजे अवी, ज्याने 40 धावांची तुफानी खेळी साकारली. तो मॅन ऑफ द मॅच अवी.